आखाती देशात युद्ध पेटलंय, पण त्याची झळ आता थेट विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला बसू लागली आहे. ताडोबाचा हंगाम सध्या जोरात आहे. महिनाभराचं बुकिंग फुल आहे, पण वाघांच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांच्या पोटपूजेचा प्रश्न मात्र गंभीर झालाय. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे इथल्या हॉटेल व्यवसायावर संकट ओढावलंय. अनेकांकडे फक्त 8 ते 10 दिवसांचाच साठा शिल्लक आहे. जेवणही मोजकेच मिळतेय. परिस्थिती इतकी बिकट आहे की गॅस संपला तर व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या संकटामुळे आता पर्यटकांनी आपली बुकिंग रद्द करायला सुरुवात केली असून ताडोबाच्या अर्थकारणाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आखाती युद्धाचे पडसाद थेट स्थानिक पर्यटनावर उमटणे ही खरोखरच चिंतेची बाब आहे. ताडोबासारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळावर अशा संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ त्या स्थिती बघू शकता तुम्ही. ही लेक व्ह्यू होमस्टे मधून बोलत आहे, मोहर्ली ताडोबा गेट. सध्या परिस्थिती आमची अशी झालेली आहे की सिलेंडरची कमतरता पडलेली आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे गेस्टला आम्ही जे अनलिमिटेड जेवण होतं ते आम्ही आता मोजका जेवण देत आहे गेस्टला. आणि ते आम्ही जेवणाचे पण बाहेरचे ऑर्डर घ्यायचे आलेले कोणाचे ते पण आम्ही सध्या बंद केलेले आहे. त्याच्यामुळे आमच्या इन्कमवर पण परिणाम होत आहे. आणि असं झालंय की फोन लावला तरी सिलेंडर मिळून नाही राहिला आम्हाला. आता सिलेंडर आमच्याकडे असं आहे की जे लावलं आहे गॅसला तेच चालू आहे. ते मोजकं सिलेंडर तर 2-4 दिवस चालेल तर चालेल, नंतर सिलेंडर आम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे आमचं पण कसं काय होणार ते आम्हाला समजून नाही राहिलेलं आहे. आता वेळ अशी आलेली आहे की आम्ही आता रिसोर्ट बंद करण्याच्या तारखेवर आलेला आहे आमचा. आता सध्या आमचं सुरू आहे. पुरतीचा गॅस माझ्याकडे येतोय, पण ते आता त्यांनी पुरवठा बंद केला काही दिवसात. तर आमच्याकडे माझ्याकडे पण एक 8 दिवसामध्ये ते प्रॉब्लेम येणार आहे. त्या अडचणी. सेवा कशी पुरवून राहिली आता? सेवा आता बल्कमध्ये माझं सुरू आहे देणं. म्हणजे ग्रुप असेल तर त्यांना एकाच मेनूत आम्ही देतो, फिक्स मेनू सारखं हे चालू आहे. तर त्याच्यामुळे कसं गॅसची बचत होईल आमची आणि ते पुढे जास्तीत जास्त म्हणजे दिवसेंदिवस आम्हाला ते वाढवता येईल.